धन्यवाद वर्षाजी. थँक्यू वर्षा मॅम. मार्गदर्शन वगैरे काही नाही, मी जस्ट माझे विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. हा वर्षा मॅम, मार्गदर्शनाऐवजी मी फक्त विचार शेअर करते. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या पायल मॅम, सारिका मॅम, पार्वती मॅम, मीनाक्षी मॅम, अर्जुन सर, समोर असणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी, सूत्रसंचालन छान करणाऱ्या तुम्ही आणि CSMSS कॉलेजचे सरही तिथे उपस्थित आहेत. आपल्यालाही माझा नमस्कार, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मागे बसलेही आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आणि जसं मी म्हणाले की मी माझे काही विचार शेअर करणार आहे सेल्फ ब्रँडिंगच्या संदर्भाने. पण डायरेक्ट सेल्फ ब्रँडिंगवर जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही प्रसंग सांगायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्या संदर्भाने पुढे बोलूया. उर्वशी नावाची माझी एक मैत्रीण होती. मैत्रीण म्हणा किंवा एक परिचित म्हणा. तिच्या आयुष्यात जे घडलं ते तिनं मला सांगितलं. तिचं लग्न होऊन हार्डली 2-3 महिने झाले होते आणि तिच्या सासूबाईंनी उर्वशीच्या आईला फोन केला. तो पूर्णतः तक्रारीसाठीच केला की उर्वशीला बरं समजावून सांगावं लागेल. ती शिकलेली आहे भरपूर, पण तरी सुद्धा तिला कसं वागायचं हे माहित नाही वगैरे वगैरे सगळं काही. आणि शेवटी मग उर्वशीची आई म्हणाली की ठीक आहे, मला फोन द्या, मी तिच्याशी बोलते. आणि आईनं फोन घेतला. उर्वशीला विचारलं, काय झालं बाई, आत्ताशी 2-3 महिने झाले, अजून पूर्ण आयुष्य त्या घरात काढायचंय आणि लगेच का तक्रार येते तुझ्याबद्दल. तिनं असं सांगितलं. आता तिच्या आयुष्यातलं जे सांगते ते तुम्हाला सांगते बरं मी. या उर्वशीच्या घरामध्ये एकूण 6 माणसं, म्हणजे ती, तिचा नवरा, सासूबाई, सासरे आणि 2 दीर. होत असं होतं की जेव्हा सकाळी उठायचं असतं आणि पुढचं आवरायचं आहे तेव्हा हिला बाजूला ठेवू आपण, कारण ती स्वतःच कसंही कुणाशीही ऍडजस्ट करून घेणार. पण उरलेल्या 5ही जणांच्या उठण्याच्या वेळा वेगळ्या. प्रत्येकाला उठलं की लगेच चहा हवा असतो आणि चहा करून ठेवला आणि तो गरम करून दिला चालतच नाही, कारण टेस्ट बदलते त्याची. त्यामुळे प्रत्येकाला ती व्यक्ती उठते का याच्यावर हिनं नजर ठेवायची. उठलं की लगेच चहा बनवून द्यायचा आहे. प्रत्येकाला नाश्त्यामध्ये वेगवेगळा पदार्थ लागतो. म्हणजे हा पदार्थ आवडतच नाही असं काही नाही, पण आज मला तो खायचा नाहीये, आज मग ह्याला हे खायचंय, त्याला ते खायचंय, आणि मग वेगळे वेगळे पदार्थ. ही बिचारी पुन्हा कोणाचे जे काही उरलं असेल नाश्त्यासाठी त्यावर ती स्वतः नाश्ता करणार. पण म्हणजे किमान तिला सासूबाईंनी सुद्धा कधी कधी अॅग्री केलं तिच्याशी की जाऊ दे, जे असेल ते आपण दोघी खाऊया, तरी किमान 4 नाश्त्याचे पदार्थ करायचेच आहेत. जेवणाचंही तसंच. जेवणाच्याही प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या. भाजी बिजी अगोदर करून ठेवली तर चालेल, पण पोळ्या आम्हाला गरमच लागतात. त्याच्यामुळे ताज्या तव्यावर पोळ्या करायच्या. तव्यावरची पोळी ताटा. काही जणांना वाटतंय का आमच्याच घरातलं सांगताय मला एक्सप्रेशन्स तव्यावरची पोळी ताटामध्ये पाहिजे. त्याच्यामुळे ताज्या पोळ्या करून मग त्यांच्या ताटामध्ये द्यायच्या आणि मग ते जेवण करणार. तोपर्यंत 4च्या चहाची वेळ झालेली असते. मग पुन्हा तो चहा जनरली सर्वजण एकत्र घेतात, पण मग कोणीतरी नसतं, कोणीतरी संध्याकाळी येतं, मग पुन्हा त्याला द्यायचं. असं सगळं ते वेगळं. म्हणून मग ही आदल्या दिवशी बोलली होती, ज्याचा परिणाम म्हणून सासूनं आईला फोन केलेला होता. सगळेजण एकत्र असताना ही उर्वशी त्या सगळ्यांनाच म्हणाली की हे आपल्या घरात असं असं होत आहे, त्याचा परिणाम काय होतोय, तर मी कंटिन्युअस किचन मध्येच अडकून पडते. कारण मी दुसरं काहीतरी काम हातात घेऊ तर पुन्हा कुणाला तरी चहा द्यायचाय, पुन्हा कुणाचा तरी नाश्ता करायचाय, पुन्हा नाश्त्याचे पदार्थ पण एवढे 4 करायचे आहेत. मग अशा परिस्थितीत माझा तिथेही फार वेळ जातो आहे. त्यापेक्षा कुणी लवकर उठा, कुणी उशिरा उठा, पण चहाची एक वेळ ठरवून घ्या. तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल, नो डाऊट, पण कोणाला 5 मिनिटं लवकर उठावं लागेल, कोणाला 5 मिनिटं उशिरा उठावं लागेल, पण तुम्ही आपापसामध्ये ठरवा आणि चहाची मला एक वेळ सांगा, त्यावेळेस मी सर्वांना चहा देईन. आणि नाश्त्याचे पदार्थ मी जे बनवते ते सगळ्यांनाच आवडणारे असतात. मग प्रत्येक दिवशी प्रत्येकाला वेगळा पदार्थ का हवा आहे? एकच पदार्थ ठरवा. त्या दिवशी त्याच्या आवडीचा पदार्थ बनवला जाईल, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या आवडीचा पदार्थ बनवला जाईल, कारण पदार्थ तर सगळेच आपल्याला आवडत आहे. आणि याचाच परिणाम म्हणून सासूबाईंनी फोन केला होता आईला
की हिला बरंच काही समजावून सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून ही उर्वशी आईला सांगत होती, हे सगळं मी का करते? मी माझ्यासाठी आत्तापासून स्टँड घेत आहे, जो तू सुद्धा घ्यायला हवा होतास. कारण तू सुद्धा स्वयंपाकघरामध्ये कशी अडकून पडली होतीस हे मी स्वतः बघितलं. तुला स्वतःला ना हौस ना मौज ना काहीच करता येत नव्हतं. तू सुद्धा आम्हा भावंडांना गरम गरम जेवायला वाढत होतीस. आमच्या इच्छेप्रमाणे जे जे आम्हाला हवं ते देत होतीस. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आता मला कळतंय की मी पाहत होते की तू पूर्णतः स्वयंपाकघरात किंवा चार भिंतीच्या आतच अडकलेली आहेस. बाहेरचं जगच तुला माहित नाही. म्हणून मी इथे त्यांना जी शिस्त तू आम्हाला लावायला हवी होतीस ती शिस्त मी आत्ता यांना लावण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर म्हणजे काही जणींना वाटतंय की मी पण म्हणू का. थांबा जरासं. एवढं सगळं इझी असलं असतं तर मग आयुष्य काय असलं असतं. हे उर्वशीचं सगळं ऐकून घेतल्यानंतर आई तिला म्हणते, तुला कोणी सांगितलं मी चार भिंतीच्या आत अडकले? तुला कोणी सांगितलं की तुमच्या सगळ्यांचं करता करता मी तशीच तुमच्यामध्ये अडकून बसले, चार भिंतीमध्ये माझं खूप नुकसान झालं वगैरे वगैरे? उलट जेव्हा मी प्रत्येकाला गरमागरम वाढत असे, जेव्हा कोणीतरी मला पदार्थ मागायचा आणि तो पदार्थ लगेच मी बनवून देत असे, तो पदार्थ चाखताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पूर्ण समाधान देऊन जात होता. त्यामुळे मी दुःखामध्ये होते किंवा चार भिंतीमध्ये अडकून गेलेले होते हे मला न विचारता तू माझ्याबद्दल कसं ठरवू शकतेस? बरोबर आहे, तिचंही बरोबर आहे, हिचंही बरोबर आहे. आणखी पुढे जाऊया. काही महिला मी बघितल्या, तुम्ही सुद्धा बघितल्या असतील डेफिनेटली. काही डॉक्टर्स बघितल्या, सीए महिला बघितल्या, त्यांचं प्रोफेशन केवढं मोठं. काही विद्यापीठातल्या प्राध्यापिका बघितल्या, त्यांचंही प्रोफेशन मोठं प्लस त्यांचा पगारही एवढा मोठा. असं सगळं असतानाही ह्या आया स्वतःची नोकरी सोडतात का? कारण त्यांना मुलांचं करिअर घडवायचं आहे. तुम्ही पण पाहिलं असतील डॉक्टर्स ज्या कोटाला जाऊन राहतात, सीए ज्या आणखी कुठेतरी जाऊन राहतात. काही आया मी पाहिल्या ज्या IASच्या तयारीसाठी दिल्लीला आपल्या मुलांसाठी जाऊन राहतात. स्वतःचं प्रोफेशन सोडून देतात कारण त्यांना वाटतं की आता माझ्या प्रोफेशन पेक्षा माझ्या मुलाचं आयुष्य घडवणं महत्वाचं आहे, म्हणून मी जाईन. आणि तेव्हाच काही आया म्हणजे आईचं अनेक वचन, काही आया आपल्याला अशाही दिसतात की ज्या नाही सोडून जात. कोट्याला जे विद्यार्थी राहतात प्रत्येकाचीच आई त्याच्यासोबत राहते का? दिल्लीला जे विद्यार्थी राहतात प्रत्येकाचीच आई त्यांच्यासोबत असते का? नाही. मग जी सोडून आपला जॉब सोडून त्याच्यासाठी जाते ती बरोबर का जी सोडून जात नाही ती बरोबर? पुन्हा प्रश्नच आहे. थांबा, एवढ्या लवकर काहीच संपत नाही. आम्ही परभणीला असताना क्वार्टर्स मध्ये राहत होतो, ज्याच्यामुळे सगळे तिथे ऑफिसर्सच असायचे. हायरार्की तुम्हाला कदाचित माहित असेल की एकदम तिथे आम्ही जे राहत होतो 4 रँकचे ऑफिसर्स असायचो. सगळ्यात हायर रँक जी आहे ते ऍडिशनल कलेक्टर, मग डेप्युटी कलेक्टर, त्या खाली तहसीलदार आणि त्या खाली नायब तहसीलदार. आणि मग कधीतरी कलेक्टरच्या घरी हळदी कुंकू ठेवलेलं असायचं मिसेस कलेक्टर मॅडमनी, आणि आम्ही मग त्यांच्याकडे पण हळदी कुंकवासाठी जायचो. आणि तिथे बघितल्यानंतर आम्ही लेडी ऑफिसर्स अशा पद्धतीची चर्चा करायचो की ती किंवा त्या दोघी तिघी जणी ती नायब तहसीलदारची बायको आहे. रँक मध्ये बघितलं तर ती एकदम खाली आहे. ती नायब तहसीलदारची बायको आहे आणि तिचा रुबाब एवढा जास्त आहे किंवा तिचं वागणं किंवा तिचं सगळं बोलणं बघणं सगळं अशा काही ऍटिट्यूडचं आहे की आम्ही आपापसात म्हणायचो की अगर हिला सांगा कोणीतरी, आम्ही स्वतः ऑफिसर्स आहोत आणि तुझा नवरा आहे तोही नायब तहसीलदार आहे, त्याच्यामुळे थोडंसं जमिनीवर ये. पण माझा नवरा नायब तहसीलदार, याच्यामध्ये त्यांना एवढं कौतुक की तो पूर्ण रुबाब त्यांच्या प्रत्येक हालचालीतून दिसायचा. पण मी म्हटलं इथेच थांबत नाही.
परभणीहून बदली झाली, मी इथे संभाजीनगरमध्ये आले. सीपी ऑफिस मध्ये असाच मार्चचा 8 मार्च महिला दिनाचा कार्यक्रम होता. मी चीफ गेस्ट होते, आणखी एक जण चीफ गेस्ट होत्या. मग सीपी साहेबांची जेव्हा ओळख करून देण्यात आली माझी, तेव्हा या अशा ह्या डेप्युटी कलेक्टर, आणि त्यांची ओळख करून देण्यात आली की या अतिशय प्रख्यात लेखक आहेत. आपण सगळेजण ओळखत आहात असताना मला खात्री आहे. सो ते प्रख्यात लेखक नाही का, त्यांना इतका पुरस्कार मिळालेला आहे, त्यांच्या कविता सगळ्यांना अभ्यासामध्ये होत्या, त्यांच्या ह्या मिसेस. आता त्यांची नाराजी मला स्पष्टपणे दिसली, आणि नंतर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलूनही दाखवली की त्यांची मी मिसेस आहे याचा मला अभिमान आहेच. माझा नवरा एवढं मोठं कर्तृत्व गाजवणारा आहे त्याचा मला अभिमान आहेच, पण माझी ओळख त्यांची मिसेस अशी आहे, आणि त्यांची मिसेस आहे म्हणून मला बोलवलं आहे का मी स्वतः सुद्धा लेखिका आहे म्हणून मला बोलवलं आहे ना प्रॉब्लेम. सगळी गुंतागुंत, म्हणजे हिचंही बरोबर, तिचंही बरोबर, तिचंही बरोबर. आणि त्या विशेषतः नायब तहसीलदारच्या संदर्भातलं मला एक सांगता राहिलं, ते आवर्जून सांगते. मी जेव्हा जस्ट जॉईन झाले, म्हणजे आता सर्व्हिसला 26-27 वर्ष होत आहेत. सो तेव्हा मी तो किस्सा वाचलेला, पण अजूनही तो लागू पडतो हे मला अगदी प्रकर्षानं जाणवतं की एका जिल्हाधिकाऱ्यांची मुलाखत घेणं चालू होतं, मेल जिल्हाधिकारी, पुरुष जिल्हाधिकारी. आणि जेव्हा प्रश्न विचारताना शेवटचा प्रश्न विचारला की पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल, त्यांनी उत्तर दिलं मिसेस कलेक्टर व्हायला आवडेल. का? जबाबदाऱ्या काहीच नाही, आणि सुखसोयी ज्या उपभोगायच्या आहेत ते कलेक्टर बिचारे मीटिंग घेत दौरे करत फिरतात आणि सगळ्या सोयी सुविधांचा लाभ ह्या घेतात. त्याच्यानंतर त्यांना डोक्याला ताण असतो, त्यांना प्रत्येकाशी डोकं लावायचं असतं, आणि ह्या मात्र सर्वांना रुबाब गाजवत असतात. म्हणून मिसेस कलेक्टर व्हायचंय. सो ठीक आहे, जसं मी म्हणाले की यांना नायब तहसीलदार माझा नवरा आहे त्याच्यात छान वाटतंय, आम्हाला आपण स्वतः ऑफिसर्स आहोत याच्यामध्ये छान वाटतंय. शेवटी सांगण्याचा महत्वाचा मुद्दा काय आहे की जेव्हा आपण सेल्फ ब्रँडिंग असं बोलतोय तेव्हा ही सगळी गुंतागुंत आहे. मग हे चांगलं, तिच्या आईचं पण बरोबर होतं, उर्वशीच्या आईचं म्हणणं बरोबर होतं, उर्वशीचंही म्हणणं बरोबर होतं, कारण तिला अडकून पडायचं नव्हतं. मे बी आईचा विषय जरी दूर असेल तरी मला प्रत्येकासाठी वेगवेगळ्या चहा करण्यात किचनमध्ये नाही थांबायचं. मला माझं ठीक आहे, आईला नव्हतं स्वतंत्र आयुष्य किंवा स्वतंत्र तिला काहीतरी करायचं, पण मला करायचंय ना. सो तुम्ही ठरवा, तुम्ही पण कॉम्प्रोमाइज करा, मी पण थोडंफार कॉम्प्रोमाइज करते. या सगळ्या गोष्टींबद्दल असं कितीतरी सांगता येईल, म्हणजे तुम्ही पण सांगायला लागलात ना तर भरपूर सांगाल मला खात्री आहे. पण इन अ नटशेल मला सांगायचं हे आहे की ही सगळी गुंतागुंत असते म्हणूनच ते वाक्य जन्माला आलं असावं, नथिंग इज राईट ऑर रॉंग. यांच्या दृष्टिकोनातून हे राईट आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून ते राईट आहे. म्हणजे दृष्टिकोन शेवटी महत्वाचा ठरतो. उर्वशीला वाटत होतं की माझी आई बिचारी 4 भिंतींमध्ये बंदिस्त आहे आणि तिच्या आईला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहताना छान वाटत होतं. आता उर्वशीचं म्हणणं असं आहे, तू ते समाधान मानून घेत आहेस, ऍक्च्युली तू सुखी नाहीयेस. कारण तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ना, गुलामाला जाणीव करून दे तो गुलाम असल्याची, म्हणजे तो पेटून उठेल आणि निघेल त्या गुलामीतून बाहेर. सो तू बंदिस्त आहेस, तू तो आनंद मानून घेतेस. तसं नाहीये. ही म्हणते का तू माझ्या आयुष्याच्या मागे लागते, मी त्याच्यात सुखी आहे ना. सो हे सगळं व्यक्तिसापेक्ष आहे. बरं, व्यक्तिसापेक्ष तर आहेच, पण हे राईट और रॉंग सुद्धा कालसापेक्षही आहे. एक जमाना होता जेव्हा मुलींना शिकण्यासाठी परवानगी नव्हती. आता लेक शिकली प्रगती झाली म्हणतो आपण, पण तेव्हा सावित्रीबाई फुलेंना किती त्रासातून मुलींना शिकवावं लागलं, स्वतः पण शिकावं लागलं हे आपल्याला माहित आहे. तेव्हा शिक्षण महिलांसाठी निषिद्ध होतं. आता मात्र मुलींना शिकवलं गेलंच पाहिजे याच्यासाठी शासन स्वतः प्रयत्न करतंय. मग काय राईट आणि काय रॉंग? हे राईट होतं का ते राईट होतं? पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी येतातच. मग अगदी आपण पडताळून बघायला लागलो तर तिथपर्यंत होतं की जोपर्यंत शोध लागला नव्हता पृथ्वीचा आकार कसा आहे तेव्हा पृथ्वी अशी होती, किंवा सूर्य पृथ्वी होती तेव्हा फिरायचा. पण नंतर गॅलिलिओने सांगितलं म्हणून आता पृथ्वी सूर्यभोवती फिरायला लागली.
न जाणं पुन्हा काहीतरी संशोधन होईल आणि आणखीन काहीतरी वेगळं आपल्याला दिसू शकेल. सो नथिंग इज राईट और रॉंग. ते त्या त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीनं तसं आहे. जे काल सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्ष आहे हे आपल्याला ऍग्री करावं लागणार आहे. आणि मग हे एकदा ऍग्री केल्यानंतर अशाही सगळ्या परिस्थितीमध्ये आपला स्वतःचा ब्रँड तयार करता येतो का? सेल्फ ब्रँडिंग ज्याला आपण म्हणतोय ते करता येतं का? यस, तेही आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा. आणि आणखी काही भरपूर करायचं आहे म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टींना थोडंसं गौण महत्व देत ती गोष्ट मोठी ठरवणं, यामध्ये सुद्धा आपल्याला सेल्फ ब्रँडिंग करता येतं. त्याचीही काही उदाहरणं देते. सुधा मूर्तींना कोण ओळखत नाही, म्हणजे नाम ही काफी है, तसं ह्या सुधा मूर्ती. त्यांना तुम्ही कदाचित तो लंडनच्या एअरपोर्टवरचा त्यांचा किस्सा ऐकलेला असेल. त्या लंडनच्या एअरपोर्टवर होत्या. सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग म्हणून अगदी साधी त्यांची सलवार कमीज त्या दिवशी त्यांनी घातलेली होती आणि त्या तिथे बिझनेसच्या क्यू मध्ये उभ्या होत्या. तिथे दोघी जणी आणखी होत्या. त्यांनी ह्यांच्याकडे जरा विचित्र नजरेनं पाहिलं. कुठेतरी त्यांना शंका येऊ लागली की ही बाई चुकून ह्या बिझनेस क्लासच्या क्यू मध्ये आली का काय. शेवटी एकीला राहावलं नाही म्हणून त्यांना सांगितलं इकॉनॉमिक्स क्लासचा क्यू तिकडे आहे. यांनी काही प्रत्युत्तर दिलं नाही, कारण यांना माहिती आहे आपल्याकडचं बिझनेस क्लासचं तिकीट आहे. मग नंतर जेव्हा त्यांना तिकीट बघून आतही सोडलं गेलं तेव्हा या दोघींना आश्चर्य वाटलं, कारण त्या दोघींना वाटत होतं की आता तिथून बरोबर हाकलून देतील आणि जा इकॉनॉमिक क्लासमध्ये म्हणतील. पण तिथल्याही माणसानं त्यांना आतमध्ये जाऊ दिलं. अशा परिस्थितीमध्ये द कॅटल क्लास असं म्हणत त्या दोघींच्याही चेहऱ्यावरचे आविर्भाव असे होते की कुठले कुठले गावंढळ लोक पैशाच्या जोरावर बिझनेस क्लासमध्ये येतात. सुधा मूर्ती होत्या त्या. कोण कसं राहतं याच्यावरून जज नाही करता येत. त्यांच्या डोक्याच्या आत काय चालतं आणि त्याचा जगासाठी त्या किती बेनिफिट करून देतात ते खूप महत्वाचं आहे. आणि आज आपल्याला माहित आहे की सुधा मूर्ती हा स्वतः खूप मोठा ब्रँड आहे. म्हणजे सुनकच्या सासूबाई ही त्यांची फार नंतरची ओळख आहे, पण सुधा मूर्तींचा तो जावई ही त्यांची ओळख आहे. त्याच परिस्थितीत आपल्याला द मिसाईल मॅन माहित आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मिसाईल वुमन कोण आहे? डॉक्टर टेसी थॉमस. त्यांना अग्निकन्या सुद्धा म्हणतात. द मिसाईल वुमनही म्हणतात आणि अग्निकन्या सुद्धा म्हणतात, कारण अग्नि 4 अँड अग्नि 5 हे जे प्रोजेक्ट होते त्याच्या प्रोजेक्ट डायरेक्टर त्या होत्या. आणि पहिल्यांदा एखाद्या कोणत्याही मिसाईल प्रोजेक्टची डायरेक्टर महिला झाली होती आणि त्यांनी कर्तृत्व गाजवलं. यस, मिसाईल मध्ये सुद्धा महिला खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. पुन्हा तेच केरळच्या अतिशय छोट्या गावातून आलेले ह्या डॉक्टर टेसी थॉमस स्वतःचा एक मोठा ब्रँड तयार करतात. कशाच्या जोरावर? त्यांच्या टेक्निकल स्किल्सच्या जोरावर, त्यांच्या नॉलेजच्या जोरावर, त्या नॉलेजच्या इम्प्लिमेंटेशनच्या जोरावर. आणि ह्या दोघी असेही भरपूर उदाहरणं देता येतील, पण या दोघी एकीकडे. आणि अजून एक उदाहरण देते, कारण ह्या दोघींनी म्हणजे फार वेगळ्या प्रकारचं कर्तृत्व गाजवलेलं आहे. पण ती महिला जिचं संपूर्ण आयुष्य घरामध्ये गेलं, मुलाबाळांचं करणं, नवऱ्याचं करणं, ह्या सगळ्या मध्ये तिचं आयुष्य गेलं. आणि वयाच्या 77व्या वर्षी, म्हणजे तिचं वय आहे 77, आणि वयाच्या 77व्या वर्षी तिचा मुलगा म्हणतोय की मी एवढा फिट आहे फिजिकली, त्याच्यामुळे तू पण पळू शकतेस माझ्यासोबत. आणि ती सुद्धा मुलासोबतच अनवाणी पळायला लागली. उषा सोमन, मिलिंद सोमन यांची आई, आज 84 वर्षांच्या आहेत. आणि मिलिंद सोमन असं म्हणतात ही माझी 84 वर्षाची तरुण आई आहे, कारण तेवढा फिजिकल फिटनेस त्यांचा आहे. म्हणजे जी आतापर्यंत वयाच्या 77व्या वर्षापर्यंत जी होम मेकर होती, जी गृहिणी होती, ती सुद्धा वयाच्या 77व्या वर्षी सुरुवात करू शकते आणि मॅरेथॉन सुद्धा जिंकू शकते, बरेच पदक सुद्धा मिळवू शकते. आपण कुठेही असा, आपलं शैक्षणिक क्वालिफिकेशन काहीही असो, पण ह्या सगळ्या त्या गोष्टी सांगतात आपल्याला की आपण आहे त्या ठिकाणी सुद्धा सेल्फ ब्रँड करू शकतो, सेल्फ ब्रँडिंग निर्माण करू शकतो. पण हे सगळं करण्यासाठी काय पाहिजे तर जस्ट विचारांची क्लॅरिटी आपल्याला पाहिजे. आणि ही विचारांची क्लॅरिटी तेव्हा निर्माण होऊ शकते जेव्हा आपण निर्णय सुद्धा फार व्यवस्थितरित्या घेऊ शकू.
निर्णय बेसिकली सेल्फ ब्रँडिंगच्या जेव्हा आपण गप्पा मारतो किंवा जेव्हा सेल्फ ब्रँडिंग बद्दल आपण बोलायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की या कोणत्याही ठिकाणी आपण कुठेही असा, आपण टेसी थॉमसच्या रांगेमध्ये असा, उषा सोमनच्या रांगेमध्ये असा की आणखी कुणाच्याही रांगेत असा किंवा कशाला त्यांच्याही रांगेत जायचं, आपण आपल्या घरामध्ये असा काहीही प्रॉब्लेम नाही. पण त्याही ठिकाणाहून आपल्याला सेल्फ ब्रँडिंग करता येऊ शकतं. आपल्याला अगोदरचं काय म्हणजे पूर्वसंचित ज्याला म्हणतात, पूर्वसंचित काय हवं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. या क्षणी जर तुम्ही ठरवाल तर यस, सेल्फ ब्रँडिंग तुम्ही या क्षणापासून करू शकता. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की ह्या 3 गोष्टींच्या आधारे जर आपण ठरवलं तर सेल्फ ब्रँडिंग आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. एक तर निर्णय खूप चांगल्या पद्धतीनं घ्यायचा आणि तो निर्णय घेत असताना स्वतःशी प्रामाणिक राहायचं. कारण जे आपण नेहमीच म्हणतो की आपण जगाला फसवू शकतो, पण जेव्हा आरशात स्वतःकडे बघू तेव्हा आपण स्वतःला नाही फसवू शकत. त्यामुळे निर्णय घेताना प्रामाणिकपणानं घ्यायचा आहे. हा निर्णय घेत असताना आपल्या निर्णयामुळे झाला तर जगाला फायदाच होईल. जग खूप मोठी कन्सेप्ट झाली, आपण समाज म्हणूया हवं तर. आपल्या निर्णयामुळे झाला तर समाजाला फायदाच होईल, ऍटलिस्ट तोटा तरी अजिबात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा मी नंतर सांगेन. मी ह्या दुसऱ्या मुद्द्याच्या संदर्भानं पहिला मुद्दा जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही, कारण जस्ट आपण स्वतःशी प्रामाणिक राहू या पद्धतीनेच निर्णय घ्यायचे आहेत. दुसरा जो मुद्दा आहे की आपल्या निर्णयामुळे झाला तर समाजाचा फायदाच झाला पाहिजे, ऍटलिस्ट तोटा तरी अजिबात होऊ नये. मी तुम्हाला एकच उदाहरण देईन, म्हणजे बाकीचं पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण बरेचदा स्क्रीनवर किंवा आपण सिनेमा हॉलमध्ये जातो तिथे बऱ्याच काय काय ऍड्स चालू असतात. बाकीच्या आपल्या घरच्याही स्क्रीनवर आपण ऍड्स भरपूर साऱ्या पाहत असतो. मोठमोठे अभिनेते जे तरुणांना खूप इम्प्रेस करू शकतात किंवा तरुण लगेच त्यांच्यामुळे इम्प्रेस होतात, ते अभिनेते, ते क्रिकेटपटू किंवा आणखीही बाकीचे इन्फ्लुएन्सर्स आपल्याला दिसतात की डायरेक्ट दारूची जाहिरात करता येत नाही म्हणून सोडाची जाहिरात करतात, डायरेक्ट गुटख्याची करता येत नाही म्हणून पान मसाल्याची करतात, आणि बाकीच्याही त्यांच्या सगळ्या जाहिराती चालू असतात. पण हे चालू असताना सुद्धा सचिन तेंडुलकर अशा कोणत्याही जाहिरातीत तुम्ही पाहिलेच नसते. कारण सचिन तेंडुलकरचं स्वतःच मत हे आहे की मला कोट्यावधी रुपये दिले तरीही मी अशा जाहिराती करणार नाही. अगदी साधी गोष्ट आहे ना. कोणी हे पण म्हणू शकतं ना, मी नाही केली तर काय होईल, दुसरं कोणीतरी ते करणारच आहे ना, आणि पैसे त्याला तर मिळणारच आहे ना, मग त्याच्यापेक्षा पैसे मला मिळाले तर काय हरकत आहे, मी नाही केली तर दुसरं कोणी करणार आहे, काय अडणार आहे, आणि त्यांचा इन्फ्लुएन्स तरुण पिढीवर होणारच आहे, मग मी केलं तरी काय फरक पडतो. हे एक्सक्यूज त्यांना सांगता आलं असतं, पण नाही. स्वतःशी प्रामाणिक असणं, स्वतःच्या नैतिक मूल्यांशी प्रामाणिक असणं, ते हे इथे येतं असं मला वाटतं. आणि म्हणून ते म्हणतात की ह्या अशा जाहिराती मी कोणत्याही किमतीवर करणारच नाही, भलेही कोट्यावधी रुपये मला कोणी देऊ केले तरी सुद्धा पैशासाठी मी माझे हे नैतिक मूल्य, माझ्या ह्या नैतिक मूल्यांशी तडजोड अजिबात करणार नाही. सेल्फ ब्रँडिंग करताना याचाही विचार आपण प्रत्यक्षपणे केलाच पाहिजे. कोणीतरी करेलच, मग व्हायचा तो तोटा होणारच, मग मी केलं तर काय चुकीचं ठरेल. येस, चुकीचं ठरेल. पुन्हा तुम्ही बघा, नजरेला नजर देऊन पाहू शकतो का आपण आरशामध्ये. म्हणून ह्या नैतिक मूल्यांशीही तडजोड न करणं हे सुद्धा सेल्फ ब्रँडिंग मध्ये तेवढंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आणखी एक मुद्दा जो मी तिसरा मुद्दा म्हटले होते तो सांगेन. फॉरेन मधला हा प्रसंग आहे. मला त्या मुलीचं नाव नाही आठवत, पण जस्ट येता येता मी एक छोटा व्हिडिओ त्यावर ऑलरेडी केला, पण आता मला तो लवकर सापडलाही नाही. दाराच्या समोर एक गाडी जी खूप जुनी झाली आहे ती तशीच पडलेली होती, म्हणून त्या मुलीनं वडिलांना कन्व्हिन्स केलं की आपण या गाडीमध्ये मायनर काही रिपेअर्स करायचे आहेत, आता वापरली नाही कित्येक वर्षापासून म्हणून ती खराब झाली आहे थोडीशी, तर थोडेफार आपण रिपेअर्स करूया आणि ती एखाद्या संस्थेला दान करून देऊ, म्हणजे ती संस्था ती गाडी वापरू शकेल. म्हणून काही संस्थांशी संपर्क साधला आणि त्यांनी गाडी येऊन बघितली आणि सांगितलं ह्याच्यामध्ये रिपेअर्स जेवढे करावे लागणार आहेत ना ते पैसे आम्ही नाही खर्च करू शकणार, म्हणजे ते पैसे खर्च करायचे ना अशी जुनी गाडी घ्यायची आम्हाला नाही परवडणार, त्याच्यामुळे नको आम्हाला तुमची गाडी. मग
काय करावं तिनं विचार केला आणि मग भंगारवाल्याला बोलवलं की ठीक आहे मग भंगारमध्ये जाईल, आता कुणाला वापरायचीच नसेल तर मग भंगारमध्ये टाकून दे, आपल्या घराच्या समोरची जी गाडी आहे बंद ती तरी निघून जाईल. भंगारवाल्याला बोलवलं, त्यानं सगळं पाहिलं आणि नॉमिनल काहीतरी किंमत सांगितली. मग तिला ती काही किंमत पटली नाही, भंगारवाल्याला तिनं काढून दिलं. तिचे वडील बिझनेसमॅन होते मोठे आणि त्यांनी तिला सांगितलं की जे काय झालं ते सांगायचीच ना वडिलांना. आणि तिच्या वडिलांनी सांगितलं की तो असा क्लब आहे ना, हा क्लब कोणता होता माहितीये? त्या सगळ्या जुन्या गाड्या, अँटिक गाड्या ज्याला म्हणतात ना, त्या गाड्या खरेदी करणारा हा क्लब होता. त्या क्लबशी तू संपर्क साध आणि बघ बरं ते काय किंमत देतात ते, आणि जर नसेल तर भंगारमध्ये आपण देऊन टाकू. तिनं त्या क्लबशी संपर्क साधला, त्यांनी येऊन पाहणी केली आणि ते म्हणे ही इतकी जुनी गाडी आहे, तुम्ही घेतली त्याच्याही खूप अगोदरची ही गाडी आहे, ती अँटिक म्हणून आम्हाला हवी आहे, आम्ही तुम्ही मागाल ती रक्कम देतो. हा एक मुद्दा थोडासा बाजूला ठेवा. आपण सगळ्याच ठिकाणी फिरतो. मिनरल वॉटरची सेम कंपनी तुमच्या डोक्यात जी आहे ती गृहीत धरा. सेम कंपनीची मिनरल वॉटरची बॉटल जर एअरपोर्टवर घ्यायची ठरलं ती किमान 150 रुपयाला येते. एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा चित्रपटगृहात घ्यायचं ठरलं तर तिथे किमान ती 100 ते 125 रुपयामध्ये आपल्याला येते. एखाद्या छोट्याशा साध्या हॉटेलमध्ये आपण घेतली तर 50 रुपयांमध्ये येईल. आपण मॉलमधून खरेदी केली तर 20 रुपयांमध्ये येईल आणि कदाचित ऑनलाईन मागवली तर ती 15 किंवा 18 रुपयांना येईल. व्हॅल्यू बदलते कारण तिची जागा बदलते. म्हणून जेव्हा आता कारच्याही केसमध्ये तेच झालं होतं ना, जागा चुकली होती. अगोदर ते लोक होते जे पैसा खर्च करू इच्छित नव्हते तिच्या रिपेअरिंगसाठी. नंतर भंगारवाला होता, त्याच्याशी अँटिक बिंटिक त्याला काही देणं घेणं नव्हतं. किती लोखंड मला किती फायदा होईल आणि मी किती काय करू शकतो एवढंच त्याला होतं. पण त्या कारची खरी जागा त्या अँटिक क्लब मध्ये होती, ज्यांनी तिला खर्चही केला फार छान पद्धतीनं, तिला व्यवस्थित करूनही घेतलं आणि अँटिक गाडी म्हणून त्यांनीही भरपूर त्याचे पैसे कमावले. जागा चुकली होती त्या कारची, म्हणून तिची व्हॅल्यू काहीच नाही असं झालेलं होतं. मिनरल बॉटलच्या बॉटलची जागा चुकते म्हणून एका ठिकाणी ती 18 रुपयाला मिळते आणि दुसऱ्या ठिकाणी ती 150 रुपयाला मिळते. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या स्वतःला वाटेल तेव्हा उर्वशी सांगते म्हणून मी खरंच दुःखात आहे हे आपल्याला मानण्याची गरज नाही. पण डेफिनेटली आपण डोळे उघडून पाहिलं पाहिजे की खरंच मी याला सुख मानत आहे का खरंच यात माझं सुख आहे. खरंच म्हणजे पुन्हा बाबासाहेबांनी जे सांगितलं ते की गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या. मग खरंच हे जे काही आहे त्याच्यातच माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे आणि मला शांतपणाने समाधान लाभतं आहे, असं आहे का मी खरंच स्वतःची तशी समज करून घेते आहे किंवा मला याही पुढे जाऊन आता काही करता येऊ शकतं आहे का, हे सगळं स्वतःची पडताळून जेव्हा आपण निर्णय घेऊ आणि तिथे कुठे जर आपल्याला जाणवेल की यस माझ्या अपेक्षेपेक्षा माझं मूल्य जरा कमी मला जाणवतं आहे, यस मूल्यवृद्धीची संधी आपल्याला नेहमीच आहे, त्याच्यामुळे जागा थोडीशी बदला आणि स्वतःचं मूल्य वाढवण्यासाठी भरपूर मोठं आकाश आपल्याकडे असेल. लास्ट बट नॉट द लिस्ट, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, आगे तो पूरा आसमां बाकी है. थैंक यू.